गणित ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचं स्वागत. तर आज आपण संख्या पद्धती याविषयी थोडीशी माहिती घेऊया. संख्या पद्धतीचा अभ्यास करताना वेगवेगळ्या संख्यांची सट या अगोदर देखील आपण पाहिलेली आहेत. या सटांचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. तर यामध्ये पहिला जो सट आहे त्याला नैसर्गिक संख्या सट असं म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला नॅचरल नंबर्स असं म्हणतात. त्यामुळे तो n या अक्षरानं दर्शवतात. खाली एक आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये तुम्ही जर पाहिला तर इथं 1 पासून याची सुरुवात झालेली आहे. 1, 2, 3, 4 या ज्या संख्या आहेत ज्याला आपण स्वाभाविक संख्या म्हणतो किंवा मूळ संख्या म्हणतो, या संख्यांचा समावेश नैसर्गिक संख्यांच्या सटामध्ये होतो. धन पूर्णांक जे या ठिकाणी आकृतीमध्ये ज्या संख्या दिसतात, अंक दिसतात, हे सगळे धन पूर्णांक आहेत. एक असं एक उदाहरण देता येईल. ग्राउंडवरती खेळाडू उभे राहिलेले आहेत आणि आपल्याला ते खेळाडू मोजायचे आहेत. तर त्याची सुरुवात ही आपण 1 पासून करतो. 1, 2, 3 अशा पद्धतीनं मोजतो. म्हणजेच 1 पासून सुरुवात झालेल्या संख्या आणि पुढं ज्या वाढत जातात त्या सगळ्यांना नैसर्गिक संख्या सट असं म्हणतात. त्यामुळं तो सट आपल्याला n या अक्षरानं अशा पद्धतीनं दर्शवता येईल. n बरोबर कंसामध्ये 1, 2, 3, 4 पुढं या संख्या वाढत जातात. म्हणजे थोडक्यात सगळे धन पूर्णांक नैसर्गिक संख्यांच्या सटामध्ये येतात. यानंतरचा सट आहे पूर्ण संख्या सट. तर आकृतीमध्ये तुम्हाला एक पट्टी दिसते, स्केल दिसतं. या स्केलवरती जर तुम्ही अंक पाहिलात तर त्याची सुरुवात ही 0 पासून झालेली आहे. म्हणजे 1, 2, 3 पुढं आहेतच, तर त्याच्यामध्ये 1 वाढलेला आहे. म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या सटामध्ये 0 हा आणखीन एक घटक घेतला तर या ठिकाणी पूर्ण संख्या सट तयार होतो. म्हणजे पूर्ण संख्या सटामध्ये 0, 1, 2, 3, 4 असं हे पुढं वाढत जातात आणि तो सट W या अक्षरानं दर्शवतात. म्हणजेच W बरोबर 0, 1, 2, 3, 4 आणि 5 असं अनंतपर्यंतच्या संख्या, यांना पूर्ण संख्या सट असं म्हणतात. यानंतर पुढचा जो सट आहे पूर्णांक संख्या सट, तो Z या अक्षरानं दर्शवतात. आता इथं एक तपमापक आपल्याला दिसतं. या तपमापकावरचे तुम्ही जर अंक बघितला तर इथं 25°C आहे. त्यानंतर 20°C. हे सगळे धन अंक आहेत. आपण जसं खाली येऊ तसं 10°C, त्यानंतर 5°C, परत 0°C. याच्या खाली देखील अंक आहेत आणि ते ऋण आहेत. -5°C, -10°C. आपल्याला माहीत आहे की ध्रुवीय प्रदेशामध्ये बऱ्याच वेळा तापमान हे ऋण वजा असतं. म्हणजेच या तपमापकावरचे तुम्ही जर अंक पाहिला तर इथं 0 आहे, वरती सगळे धन अंक आहेत आणि खाली ऋण अंक आहेत. म्हणजे 0 परत धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक या सगळ्यांपासून काय तयार होते तर पूर्णांक संख्या सट तयार होतो. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी इथं जे तुम्ही जर अंक पाहिलात तर इथं 0 आहे, या बाजूला सगळ्या धन संख्या 1, 2, 3, या बाजूला ऋण संख्या -1, -2, -3. तर या पूर्णांक संख्यांच्या सटामध्ये 0 परत धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक या सगळ्यांचा समावेश होतो. त्याला पूर्णांक संख्या सट असं म्हणायचं. त्यानंतर पुढचा जो सट आहे तो परमेय संख्या सट, तो Q या अक्षरानं दर्शवतात. त्याला रॅशनल नंबर्स असं देखील म्हणतो आपण. तर त्यासाठी एक 3 अटी आहेत. परिमेय संख्या सट किंवा एखादी संख्या परिमेय संख्या आहे का ते शोधण्यासाठी एक 3 अटी आहेत. कुठल्या अटी? तर या ठिकाणी ती संख्या P/Q या स्वरूपामध्ये लिहिता यायला पाहिजे. म्हणजे अंश आणि छेद अशा स्वरूपामध्ये पाहिजे. त्याचा छेद हा 0 नको पाहिजे. Q इज नॉट इक्वल टू 0. आणि P आणि Q म्हणजे अंश आणि छेदामध्ये ज्या 2 संख्या आहेत त्या Z या सटाचा घटक पाहिजे. म्हणजे पूर्णांक संख्या सटामधील घटक ते पाहिजे.
म्हणजे उदाहरण आपल्याला काय घेता येईल, तर उदाहरण घेत असताना इथं जर बघितलं तर मी एक उदाहरण घेतो 2/3. तर ही संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिता येते. म्हणजेच इथं काय p/q ही अट लागू पडते. q इज नॉट इक्वल टू 0. छेदामध्ये 3 असल्यामुळं छेद हा 0 नाही. आणि pq म्हणजे 2 आणि 3 या ज्या दोन संख्या आहेत या छेड या सटामधल्या संख्या आहेत. त्यामुळं ही संख्या काय होते, तर परिमेय संख्या होते 2/3 म्हणजे अपूर्णांक किंवा -5/2 असं घेतो. ही देखील संख्या काय होते, परिमेय संख्या होते. कारण या सगळ्या संख्यांना या सगळ्या -5 आणि -2 हे जे अंक आहेत यांना ह्या 3 अटी लागू पडतात. म्हणजे या अपूर्णांकाला या तिन्ही अटी लागू पडतात. त्यामुळं -5/2 ही देखील काय होते, परिमेय संख्या होते. आता आणखीन एक उदाहरण सांगतो. तर 6 ही संख्या आहे. ही संख्या परिमेय संख्या होईल का, तर ही संख्या आपल्याला पहिल्यांदा p/q या स्वरूपामध्ये लिहिता येते का ते पाहायचं. तर ही संख्या आपल्याला छेद कोणतीही संख्या त्याचा छेद 1 असतो. त्यामुळे ही संख्या 6 ही संख्या आपल्याला p/q या स्वरूपामध्ये लिहिता येते. या ठिकाणी छेद हा काय नाही, 0 नाही, 1 असल्यामुळं इथं छेद हा 0 नाही. आणि 6 आणि 1 हे जे घटक आहेत हे छेद या सटामधले घटक आहेत. म्हणजे 6/1 6 ही संख्या देखील काय होते, तर परिमेय संख्या होते. त्याच पद्धतीनं समजा -7 आहे, ती देखील काय होऊ शकते, संख्या परिमेय संख्या होऊ शकते. म्हणजेच परिमेय संख्यांच्या सटामध्ये सगळे धन पूर्णांक, ऋण पूर्णांक, परत धन अपूर्णांक आणि हे ऋण अपूर्णांक या सगळ्यापासून परिमेय संख्या तयार होते. म्हणजेच परिमेय संख्यांच्या सटामध्ये कुठल्या कुठल्या संख्या असतात, तर सर्व धन पूर्णांक, सर्व ऋण पूर्णांक, लक्षात आलं काय, म्हणजे ह्या संख्या रेषेवरच्या पूर्ण सगळ्या संख्या, परत धन अपूर्णांक आणि ऋण अपूर्णांक यांना परिमेय संख्या असं म्हणायचं. परिमेय संख्येचं आणखीन एक वैशिष्ट्य असतं, त्या ज्या संख्या असतात त्या संख्या अंत्यदशांश किंवा आवर्ती दशांशामध्ये आपल्याला लिहिता येतात. अंत्यदशांश आणि आवर्ती दशांश. तर याच्यासाठी मी एक या ठिकाणी उदाहरण घेतो. अंत्यदशांश आणि आवर्ती दशांश म्हणजे काय, तर इथे एक उदाहरण घेतलेलं आहे. या उदाहरणामध्ये 10/3 10ला 3 भागलेला आहे. इथं जर पाहिला तर 10 आहे, 10ला आपण 3 भागूया. 3 त्रिक 9, 10तून 9 गेले 1 उरला, इथे 1 उरतो. परत पण 1ला 3 भाग जात नाही, त्यामुळे इथं पॉईंट घेतलेला आहे. वरती इथं पॉईंट घेतलेला आहे बघा. आणि परत 1चं 10 होतं, परत 3 त्रिक 9, बाकी उरते 1, 1ला भाग जात नाही त्यामुळं परत 0 दिलेला आहे. परत 3 त्रिक 9, असं प्रत्येक वेळी 3 त्रिक 9 बाकी 1 उरते, 1चं परत 10 होतं आहे. अशा पद्धतीनं इथं 3.333 ही 3 बार ती दशांश असं म्हणायचं. म्हणजे 3 हा घटक परत येतो. त्याच्यानंतर अंत्यदशांशाचं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. तर या अंत्यदशांशामध्ये 8/7 अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. तर आपण 7/8, तर 7ला 8नं भागायचं आहे. इथं 7 लिहिलेलं आहे, 8नं भाग जात नाही त्यामुळे इथं 0 पॉईंट असं घेतलेलं आहे. म्हणजे इथं 70 होईल, 7चं 70 होईल. त्यानंतर 8 8 64, 70मधून 64 गेले, उरले 6, बरोबर. 6ला भाग जात नाही म्हणून इथं 60 केलेलं आहे. 8 7 56, 60मधून 56 वजा करा, 4 येईल. 4ला परत कशानं भाग जात नाही, तर 8नं भाग जात नाही म्हणून 4चं 40 झालं, 8 पंचे 40. तर अशा पद्धतीनं बाकी किती येते, 0 येते. आणि या ठिकाणी 0.875 याचा पूर्ण भाग बसतो. म्हणजे इथं शेवट झालेला आहे, अंत्य झालेला आहे थोडक्यात. म्हणजे ही संख्या 7/8 आपण काय करू शकतो, अंत्यदशांश स्वरूपामध्ये लिहू शकतो. इथं वाढत जातं, इथं शेवट झालेला आहे म्हणून याला अंत्यदशांश असं म्हणायचं. आणि आवर्ती दशांश किंवा अंत्यदशांशामध्ये ज्या संख्या असतात त्या परिमेय संख्या असतात किंवा परिमेय संख्यांचा तो गुणधर्म आहे. यानंतर पुढचा जो सट आहे तो अपरिमेय संख्या सट, त्याला इरॅशनल नंबर असं म्हणतात, आय अक्षरांत दर्शवतात. आता
अपरिमेय संख्यांच्या सटामध्ये ज्या संख्या अंत्य दशांशामध्ये किंवा आवर्ती दशांशामध्ये नाहीत त्या सगळ्या संख्यांना काय म्हणायचं तर अपरिमेय संख्या असं म्हणायचं. म्हणजेच थोडक्यात परिमेय संख्या सोडून सगळ्या ज्या संख्या असतात त्यांना अपरिमेय संख्या असं म्हणायचं. आता त्यातलं एखादं उदाहरण घेतला तर इथं आहेत बघा उदाहरणं. √2, √3, √5 वर्गमूळ चिन्हातील अशा संख्या की ज्यांचं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही त्या सगळ्या संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणायचं. किंवा पायची किंमत, पाय ही जी किंमत आहे आपण वर्तुळाच्या संदर्भात परिघ भागिले व्यास हे जे गुणोत्तर काढतो तर हे गुणोत्तर सगळ्या वर्तुळाच्या संदर्भात 22/7 अंदाजे त्या किमती एवढं असतं. त्यामुळं पायची किंमत ही काय म्हणतात तर अपरिमेय संख्या म्हणतात. आणि त्यानंतर खाली एक उदाहरण दिलेलं आहे यामध्ये 1.50, 500, 5000 इथं ही संख्या आवर्ती दशांशामध्ये नाही आणि आवर्ती दशांशामध्ये नसल्यामुळं या संख्येला काय म्हणतात तर अपरिमेय संख्या असं म्हणतात. तर त्याच्यानंतर पुढचा जो संख्या सेट आहे तो म्हणजे वास्तव संख्या, त्याला रियल नंबर्स असं म्हणतात, आर या अक्षरांनी दर्शवतात. आणि परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांना एकत्रितपणे काय म्हणायचं वास्तव संख्या असं म्हणायचं. आता आपण खाली एक डायग्राम एकत्रितपणे काढलेली आहे. यामध्ये इथं या नैसर्गिक संख्या सटामध्ये 0 मिळवला तर पूर्ण संख्या सट तयार होतो. म्हणजे 0 आणि इथं धन पूर्णांक झाले, त्यामध्ये हे ऋण पूर्णांक मिळवला तर हा जो सटामध्ये ह्या सगळ्या संख्यांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि अपरिमेय संख्या ह्या याच्यापेक्षा वेगळ्या आहेत. अपरिमेय संख्या सटामध्ये आवर्ती दशांश किंवा अंत्य दशांशामध्ये नसलेल्या संख्या. आणि या अपरिमेय संख्या आणि या सगळ्या परिमेय संख्या याच्यापासून काय तयार होते तर वास्तव संख्या आपण म्हणतो. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे संख्यांचे सट आहेत.